टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ईव्हीएमच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। त्याचा वापर करू नये असं रोखठोक मतही त्यांनी व्यक्त केलं। माणूस किंवा एआय कडून ईव्हीएम हॅक होऊ शकतात असं मस्क यांचं म्हणणं आहे। त्याला माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी प्रत्युत्तर दिलं। ते मस्क यांच्या मताशी असहमत आहेत। राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांच्या ईव्हीएम बाबतच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली असून भारतात ईव्हीएमचा वापर पूर्णपणे सुरक्षित असल्याचं म्हटलंय। भारतीय ईव्हीएम सुरक्षित हॅक होणं अशक्य असल्याचं चंद्रशेखर म्हणतात। ईव्हीएमचा वापर बंद केला पाहिजे असं मस्क यांचं म्हणणं आहे। ईव्हीएम माणसांकडून किंवा एआय द्वारे हॅक होण्याचा धोका आहे। धोका कमी असला तरी तो खूप जास्त आहे। दरम्यान मस्क यांच्या याच ट्विटला माजी केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काय प्रत्युत्तर दिलं पाहूया। मस्क यांनी आम्हाला इलॉन मस्कचं वक्तव्य साफ चुकीचं आहे। त्याचं मत अमेरिका आणि अन्य काही देशांना लागू होत असावं, कारण त्या देशांमध्ये ईव्हीएम बनवण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर होतो। तसंच त्यांचे ईव्हीएम इंटरनेटला जोडलेले असतात, पण भारताचे ईव्हीएम कुठल्याही नेटवर्कला जोडलेले नसतात। इच्छा असेल तर ईव्हीएम योग्यरित्या बनवता येतात, जे भारतानं सातत्यानं करून दाखवलं आहे। एलन यांनी हवं तर याबद्दल मी तुझी ट्यूशन घेऊ शकतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।